डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्र दुसऱ्यांदा हाती घेतल्यापासून ते सतत चर्चेत आहेत। आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आतापर्यंत जगातील 7 युद्ध थांबवण्यास मदत केली आहे असा दावा केलाय। पण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी निराश केल्याचं ट्रम्प म्हणालेले आहेत। यासह मी भारताच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खूप जवळचा आहे, तरीही मी त्यांच्यावर निर्बंध लादले आहेत असं सुद्धा ट्रम्प म्हणाले। याशिवाय भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष सोडवण्यासाठी हस्तक्षेप केला होता असाही दावा ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केलाय। रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनवर निर्बंधांची मागणी केली। रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी हे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं। जर भारत आणि चीनने रशियाकडून तेल खरेदी करणं थांबवलं तर रशियावर आर्थिक दबाव वाढेल आणि त्यामुळे युद्ध संपू शकतं असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। जर भारत आणि चीन रशियावर दंडात्मक कारवाई किंवा मग कर लावले तर कदाचित युद्ध संपेल, कारण चीन रशियाकडून सर्वात मोठा तेल खरेदीदार आहे। यामुळे आता भारत काय भूमिका मांडणार यावर चर्चा सुरू झाल्या। अमेरिकेशी ताणले गेलेले संबंध पुढील 2 ते 2.5 महिन्यात सुधारतील। भारतावर लादलेले 25% दंडात्मक शुल्क सुद्धा मागे घेतलं जाईल अशी दाट शक्यता आहे असा विश्वास देशाचे मुख्य अर्थ सल्लागार व्ही अनंत नागेश्वर यांनी व्यक्त केलेला आहे। रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरू ठेवल्यामुळे अमेरिकेनं 27 ऑगस्ट पासून भारतावर 25% दंडात्मक शुल्क लागू केलंय। तसंच ऑगस्टच्या सुरुवातीलाच 25% शुल्क वाढ लागू केलेली आहे आणि त्यामुळे भारतावरील एकूण शुल्क हे 50% झालेलं आहे। पार्श्वभूमीवर भारत चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीनं आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। पाकिस्तान आणि सौदी अरेबियामध्ये संरक्षण करार झाल्यानंतर भारताने यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली आहे। परराष्ट्र मंत्रालयाने या कराराचा राष्ट्रीय सुरक्षेवर तसंच प्रादेशिक आणि जागतिक स्थैर्यावर होणारा परिणाम बारकाईनं तपासण्याचं जाहीर केलं। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या रियाध भेटीदरम्यान हा करार झाला। स्ट्रॅटेजिक म्युच्युअल डिफेन्स अग्रीमेंट या नावानं हा करार झालेला असून कोणत्याही एका देशावर झालेला हल्ला हा दोन्ही देशांवरील हल्ला मानला जाईल असं या करारामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपला ब्रिटनचा दुसरा अधिकृत दौरा यशस्वीपणे पूर्ण करून मायदेशी परतलेले आहेत। त्यांचा हा दौरा 3 दिवसांचा होता, ज्यामध्ये त्यांनी अनेक महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटी घेतल्या आणि विविध कार्यक्रमांमध्ये भाग घेतला। या दौऱ्यामध्ये ट्रम्प यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची भेट घेऊन दोन्ही देशांमधील संबंधांवर चर्चा केली। या व्यतिरिक्त त्यांची ब्रिटनची राणी एलिझाबेथ द्वितीय आणि राजघराण्यातील इतर सदस्यांशी सुद्धा भेट झाली। भेटीदरम्यान दोन्ही देशांमधील व्यापार, सुरक्षा आणि इतर जागतिक मुद्द्यांवर चर्चा सुद्धा झाली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी शुक्रवारी अनेक दिवसांच्या व्यापार संबंधांमधील तणावानंतर प्रथमच फोनवरून संवाद साधला। या संवादानंतर ट्रम्प यांनी लगेचच अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टिकटॉकसाठी करार केल्याची घोषणा केली। इतकंच नाही तर ट्रम्प यांनी ते पुढच्या वर्षी चीनला भेट देतील आणि योग्य वेळी शी जिनपिंग देखील अमेरिकेचा दौरा करतील असं सुद्धा जाहीर केलं, असं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या ट्रूथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रम्प गोल्ड कार्ड व्हिसा जाहीर केला आणि त्यामुळे अमेरिकेच्या नागरिकत्वाचा मार्ग मिळू शकतो। पण या कार्डसाठी प्रक्रिया शुल्क आणि 1 दशलक्ष कंपन्यांसाठी तर 2 दशलक्ष योगदान आवश्यक आहे। ट्रम्प प्लॅटिनम कार्ड 5 दशलक्ष योगदानासह उपलब्ध आहे आणि त्यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेमध्ये 270 दिवस राहता येईल। फेब्रुवारीमध्ये जाहीर केलेल्या गोल्ड कार्डला आता प्लॅटिनम कार्ड म्हणतात, ज्यासाठी प्रतीक्षा यादी खुली आहे। काँग्रेसची मंजुरी बाकी आहे। या बदलांमुळे उच्च कुशल व्हिसाच्या किमती वाढतील, पण कायदेशीर आव्हानांमुळे अडचणी येऊ शकतात। कतारमधील हवाई हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर नाराज दिसतात। ट्रम्प यांनी नेतन्याहू यांच्या संदर्भात अपशब्द सुद्धा वापरले। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी बोलताना ते म्हणाले, नेतन्याहू आपल्याला त्रास देत आहेत। मात्र असं असलं तरी सार्वजनिकरित्या त्यांनी असंही स्पष्ट केलं आहे की ते नेतन्याहू यांच्याशी संबंध तोडणार नाहीत। ट्रम्प यांनी नुकताच इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर नाराज असल्याचं वरिष्ठ सहकाऱ्यांना सांगितलंय। हमासवर इस्रायलच्या हल्ल्यानंतर परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्यासह वरिष्ठ सहकाऱ्यांशी चर्चा करताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। न्यूयॉर्क शहरामध्ये इमिग्रेशन होल्डिंग सेंटरमधील खराब परिस्थितीविरोधात आंदोलन करण्यात आलं। दरम्यान आंदोलन करणाऱ्या 11 निवडणूक झालेल्या अधिकाऱ्यांसह 75 पेक्षा अधिक जणांना अटक करण्यात आली। यामध्ये सिटी कॉम्प्लोमर ब्रॅड लँडर आणि राज्य विधानसभेचे सदस्य यांचा समावेश आहे। लँडर यांना यापूर्वी सुद्धा याच इमारतीमध्ये अटक झाली होती। तर सिटी पब्लिक ॲडव्होकेट जुमाने विल्सन यांच्यासह इतर काही अधिकाऱ्यांना इमारती बाहेर अटक करण्यात आली।
इस्रायलच्या गाझा कारवाई विरोधात गुरुवारी जेरुसलेममध्ये पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानाबाहेर सैनिक आणि पोलिसांच्या कुटुंबियांनी आंदोलन केलं. इस्रायली लष्करानं गाझा शहरामध्ये मोठी कारवाई सुरू केल्यामुळे जवळपास 2.5 लाख पॅलेस्टिनी विस्थापित झाले. रफाहमध्ये झालेल्या स्फोटात 4 इस्रायली सैनिक मारले गेले. ऑक्टोबर 2023 पासून आतापर्यंत 460 इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला. हमासच्या हल्ल्यामध्ये 1200 जण ठार झाले होते, तर गाझा युद्धामध्ये आतापर्यंत 65,000पेक्षा अधिक पॅलेस्टिनी नागरिक मारले गेल्याची माहिती हमासच्या आरोग्य मंत्रालयाकडून दिली गेली आहे. न्यूयॉर्कमधील एबीसी मुख्यालयाबाहेर मोठं निषेध प्रदर्शन झालं. जिमी किमेल यांच्या जिमी किमेल लाईव्ह या शोवर एबीसीने चार्ली किर्क यांच्या हत्येच्या टिप्पण्यांमुळे अनिश्चित काळासाठी बंदी घातली. किमेल यांनी सोमवारी मॉनोलॉगमध्ये मागा समर्थक हत्याकांडाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलेलं होतं, ज्यामुळे एफसीसीच्या धमकीनंतर नेटवर्कने हा निर्णय घेतला. दाखल प्रदर्शकांनी किमेल रहो ट्रम्प जाओ अशी घोषणाबाजी केली. फ्रान्समध्ये सध्या मोठं आंदोलन सुरू आहे. इमॅन्युएल मॅक्रॉन यांची पत्नी ब्रिजिट ही तृतीयपंथी असल्याचे दावे केले जात आहेत आणि यावरून आता फ्रान्सच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ माजलेली आहे. मॅक्रो यांची पत्नी ही ट्रान्सजेंडर असल्याचा दावा अमेरिकेतल्या राजकीय समालोचक कॅन्डेन्स ओवेन्स यांनी केलेला आहे. मॅक्रो यांनी हे आरोप फेटाळून लावलेले आहेत. मॅक्रो यांनी जुलैमध्ये ओवेन्समध्ये मानहानीचा खटला दाखल केलाय. मॅक्रॉन यांनी 2024 मध्ये त्यांच्या विरुद्धचा मानहानीचा दावा जिंकला होता. आता पुन्हा अमेरिकी राजकीय समालोचकांना तोच दावा केलाय. अमेरिकेने प्रगत F-35 स्टेल्थ फायटर जेट्सपैकी काही विमानं प्युर्टो रिकोमध्ये तैनात केल्याची अधिकृत पुष्टी झाली आहे. ड्रग्ज कार्टेल्स विरोधात कारवाईसाठी या भागामध्ये लष्करी उपस्थिती वाढवली जाते आणि याचाच भाग म्हणून ही विमानं पाठवली गेली. मुठभर F-35 जेट्स तिथे पोहोचलेली आहेत आणि त्याचे व्हिडिओ आणि फोटो हे सोशल मीडियावर असल्याची माहिती सध्या अमेरिकन अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. यासोबतच नौदलाची जहाजं आणि 2000पेक्षा अधिक मरीन्स सुद्धा तैनात आहेत. ही हालचाल कारवाईसाठी अमेरिकेच्या सशस्त्र ताकदीचा स्पष्ट संकेत मानली जाते. कॅलिफोर्नियातील सांता क्लारामध्ये तेलंगणातील 32 वर्षीय मोहम्मद निजामुद्दीन या तरुणाला पोलिसांनी गोळ्या घालून ठार केल्याची घटना समोर आली. 3 सप्टेंबरला त्याने रूममेटवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. दरम्यान घटनास्थळी दाखल होताना पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला आणि रुग्णालयामध्ये नेलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला मृत घोषित केलं. ही माहिती निजामुद्दीनच्या कुटुंबाला 2 आठवड्यांनी मिळाली. निजामुद्दीनच्या वडिलांनी ही बातमी 18 सप्टेंबरला मुलाच्या मित्राकडून कळाल्याचं सांगितलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तानमधील बग्राम हवाई तळावर पुन्हा एकदा लष्करी उपस्थिती प्रस्थापित करण्याची सूचना दिली आणि त्यानंतर चीननं तीव्र प्रतिक्रिया दिलेली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी अफगाणिस्तानमध्ये तणाव वाढवणं अलोकप्रिय असल्याचं म्हटलेलं आहे. ट्रम्प यांनी चीनच्या प्रभावाला रोखण्यासाठी या तळाची गरज असल्याचं म्हटलं होतं आणि त्यावर प्रतिक्रिया देताना चीनने अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाचा आदर करण्याचं आवाहन केलंय. दरम्यान चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी संयुक्त राष्ट्र महासभेसाठी न्यूयॉर्कला जाणार असल्याचं स्पष्ट केलंय. मुंबईहून फुकेतला जाणाऱ्या इंडिगोच्या विमान क्रमांक 6E1089 ला बॉम्बची धमकी देण्यात आली. विमानाच्या शौचालयामध्ये एका चिठ्ठीवर ही धमकी आढळली. या धमकीनंतर विमानाचे चेन्नईमध्ये आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं. इंडिगो एअरबस A320 हे विमान गुरुवारी दुपारी 3:33 मुंबईला निघालं. धमकीची चिठ्ठी मिळाली तेव्हा हे विमान बंगालच्या उपसागरावरून चाललं होतं. वैमानिकानं तातडीनं विमान चेन्नईकडे वळवलं. ते संध्याकाळी 7:16 चेन्नई विमानतळावर सुरक्षितपणे उतरलं. चेन्नईमध्ये विमानाची तपासणी करण्यात आली. यावर्षी जूनमध्ये एअर इंडियाच्या AI379 या विमानानं बॉम्बच्या धमकीची तक्रार आल्यानंतर थायलंडमधल्या फुकेत आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केलं. विमानामध्ये 156 लोक होते आणि ते फुकेतहून दिल्लीला जात होते. हैतीच्या 143 सैनिकांनी मेक्सिकन सैन्याकडून 8 आठवड्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलंय. यामध्ये 15 महिला आणि 128 पुरुषांचा समावेश होता. त्यांना स्वयंसंरक्षण, त्याचबरोबर गोळीबार आणि मानवाधिकारांचं प्रशिक्षण दिलं गेलं. 2021 मध्ये राष्ट्राध्यक्ष जोवेनल मोईस यांच्या हत्येनंतर राजधानी पोर्ट ऑफ प्रिन्सचा 90% भाग टोळ्यांच्या नियंत्रणाखाली आला. केनिया नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय सैन्य दलात असून सुद्धा वाढत्या हिंसाचारामुळे सैन्य पुन्हा मजबूत करण्यासाठी हे प्रशिक्षण घेण्यात आलेलं आहे.
अमेरिकेच्या लुइझियानामध्ये 2019 साली पोलीस कोठडीमध्ये 27 वर्षीय जेरियस ब्राउनला झालेल्या बेदम मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय. फक्त 6 मिनिटात तिथल्या 2 डेप्युटींनी त्याला 50 वेळा मारलं, ज्यामुळे त्याचं नाक आणि डोळ्यांचं हाड फ्रॅक्चर झालं. सुरुवातीला राज्य पोलीस विभागानं दोघांनाही निर्दोष ठरवलं होतं, मात्र फेडरल वकिलांच्या हस्तक्षेपानंतर सत्य बाहेर आलं. या प्रकरणामध्ये एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आलंय, तर दुसऱ्यानं दोष स्वीकारून 3 वर्षांची शिक्षा भोगायला सुरुवात केली आहे. रशियाच्या कामचटका प्रदेशामध्ये 7.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू पेट्रोपाव्लोव्स्क या पूर्वेला 127 किलोमीटर अंतरावर आणि 11.5 किलोमीटर खोलीवर होता. रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयानं भूकंपाची तीव्रता 7.2 असल्याचं सांगितलं, मात्र US जिओलॉजिकल सर्व्हेनं ती 7.8 होती असं नमूद केलंय. पॅसिफिक सुनामी वॉर्निंग सिस्टीमनं सुरुवातीला सुनामीचा इशारा दिलेला, पण नंतर तो मागे घेतला गेला. यानंतरही 5.8 पर्यंत तीव्रतेचे अनेक धक्के तिथे जाणवले. चीनच्या चांगचुंग शहरामध्ये 19 ते 23 सप्टेंबर 2025 दरम्यान चांगचुंग एअर शो आणि पीपल्स लिबरेशन आर्मी एअरफोर्सच्या एव्हिएशनच्या ओपन डेची शानदार सुरुवात झाली. शुक्रवारी पार पडलेल्या उद्घाटन कार्यक्रमात PLAAFच्या बाई एरोबिक टीमने J-10 फायटर जेट्ससह जबरदस्त हवाई कसरती सादर केल्या. यावेळी YY-20A टँकर, KJ-500 AEW विमान आणि 4 J-20 स्टेल्थ फायटर जेट्सनी केलेल्या हायस्पीड हेड ऑन पासने प्रेक्षकांची मनं जिंकली. विविध प्रकारची अत्याधुनिक विमानं पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांनी इथे उपस्थिती लावलेली आणि या एअर शोला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळालं. केंद्रीय निवडणूक आयोगानं 6 वर्षांमध्ये निवडणूक न लढवण्यास विविध निकषांचं उल्लंघन केल्याबद्दल 474 नोंदणीकृत अमान्यता प्राप्त राजकीय पक्षांना यादीतून काढून टाकलंय. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यामध्ये निवडणूक आयोगानं 9 ऑगस्टला 334 नोंदणीकृत अमान्यता प्राप्त राजकीय पक्षांना यादीतून काढलं होतं आणि त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये निवडणूक आयोगानं 18 सप्टेंबरला 474 अमान्यता प्राप्त राजकीय पक्षांना यादीतून काढलंय. महाराष्ट्रातल्या 44 पक्षांचा याच्यात समावेश आहे. निवडणूक आयोगानं सलग 6 वर्ष घेतलेल्या निवडणुकांमध्ये सहभागी होण्यास अपयशी ठरलेल्या पक्षांची यादी तयार केली होती. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये लाखो भाविक दाखल होण्याचा अंदाज आहे. या भाविकांना गोदावरी पूजनासह अन्य धार्मिक विधींसाठी मोठ्या प्रमाणावर पुरोहितांची गरज भासणार आहे. ही बाब लक्षात घेत राज्य सरकारच्या कौशल्य विकास विभागाकडून पौरोहित्याचं प्रशिक्षण वर्ग सुरू केले जाणार आहेत. आलेल्या भाविकांना नाशिक परिसरातील धार्मिक पर्यटन घडवू शकतील अशा टुरिस्ट गाईडची सुद्धा विशेष अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर हे दोन्ही प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याचा विभागाचा प्रयत्न आहे.